रत्नागिरीच्या प्रसिद्ध परकार हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली। अतिदक्षता विभागाच्या भागातच आग लागल्याने मोठी खळबळ उडाली। आग लागल्याचे कळताच तत्काळ उपाययोजना सुरू झाली। कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीला धावण्याचा प्रयत्न केला। याचवेळी आरोग्य क्षेत्रातील अनेक मंडळी मदतीला धावून आली। आग इतकी भीषण होती की आता काय होणार असा सर्वांसमोर प्रश्न उभा राहिला। कारण जीवाचा आकांत करून ही कर्मचारी मंडळी धावू लागली। अतिदक्षता विभागात मोठ्या संख्येने रुग्ण होते। त्यांना वाचवण्यासाठी धावपळ करण्याशिवाय पर्याय नव्हता। त्यांना वाचवायचं कसं यासाठी पूर्ण परकार हॉस्पिटलचे सगळे कर्मचारी तुटून पडले। मदतीला धाव घेतली। सगळ्या रुग्णांना मदत सुरू केली। रुग्णांना ऑक्सिजनसह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। अनेकांना शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे हलवले तर अनेकांना चिराई हॉस्पिटल येथे नेले। आगीची घटना घडताच तत्काळ परिसरातील नागरिकही धावून आले। रुग्णांचे नातेवाईकही मदतीला धावले। त्याचबरोबर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेच होते। अग्निशमन दलानेही तत्काळ मदतीचे प्रयत्न सुरू केले। परकार हॉस्पिटलची अंतर्गत अग्निशमन यंत्रणा ही कामाला आली। त्याचाही मोठा उपयोग तत्काळ झाला। तज्ज्ञ मंडळी धावली आणि डॉक्टर परकार यांनीही तत्काळ मदतीसाठी हाक दिली। या घटनेनंतर डॉक्टर परकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। हा प्रसंग रुग्णांसाठी मोठा घातक असा होता, पण यातूनच मार्ग काढत डॉक्टर परकार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मार्ग मोकळा केला। त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळाला। सर्व नातेवाईकांनी कृपया घाबरून जाऊ नका। स्थळी धावलेला आहे। हॉस्पिटलमध्ये हा सगळा डेटा ठेवलेला आहे। कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठे तिथे उपलब्ध त्याप्रमाणे ती हलवली आहे सगळी मंडळी आणि त्यांचं पेशंट होते आणि त्याच्यामध्ये 7 ICUचे होते। सगळे पेशंट स्टेबल आहेत। आता आम्ही ICUच्या प्रायोरिटीवरती हलवले। ICUचे 7 पेशंट आले आणि सिव्हिलला जे आम्ही हलवले ते डायलिसिसचं करून आहे आणि बाकी म्हणून एकूण 5 आले आणि बाकी आता सगळं वरती मॅनेज झाले। सगळे स्टेबल आहे, सगळं आहे। आता एक 15-20 मिनिटं तुम्ही कॅज्युअल्टीला सगळे पेशंट आत घेऊन एक चेक करून आणि त्यांच्या डिपार्टमेंटला परत सेंड करू। नाव एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल। आजची सिस्टीम पण इंटॅक्ट होती। प्रिकॉशन्स म्हणून आम्ही सगळ्यांना बाहेर आणलं। हॉस्पिटलमध्ये कॉल आला 101ला की आग लागले म्हणून आमची गाडी अटेंड झाली आणि सगळे फायरची टीम सगळे अटेंड झाली। डायलिसिस रूम आहे तिथे त्यांचा AC जो होता तो AC शॉर्ट सर्किटमुळे आता प्राथमिक असं दिसतं की शॉर्ट सर्किटमुळे तिथे AC जळला आणि तो AC जळल्यामुळे तो धूर झाला। आता आग पूर्णपणे कंट्रोल झालेली आहे, पूर्णपणे विझलेली आहे। थोडासा धूर वगैरे ह्या गोष्टी आहेत। कोणालाही जीवितहानी किंवा कुठलीही अशी काही हानी झालेली नाही। आग पूर्णपणे कंट्रोल आहे। कोणीही काही घाबरण्याचं कारण नाही। हॉस्पिटल मॅनेजमेंटने त्यांचे जे ICUचे पेशंट आहेत ते चिराई हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल किंवा शहरातल्या इतर हॉस्पिटलला शिफ्ट केलेले आहेत। त्यामुळे आता कोणीही घाबरण्याचं काही कारण नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।